नमस्कार मित्रांनो, जय श्रीराम. आपण आलेलो आहे आज हरिश्चंद्रगडच्या पायथ्याशी. आता थोड्याच वेळात आम्ही हरिश्चंद्रगड चढणार आहे. आमचं कुणाल भाई आणि आमचे काही मित्रमंडळ टेंट आणायला गेलेले आहे आणि ते काय आत्ता लोक आले नाही. पण आता हे हरिश्चंद्रगड आता थोड्याच वेळात आम्ही चढायला सुरुवात करणार आहे. तुम्हाला व्ह्यू दाखवतो. मित्रांनो, आम्ही सकाळी 6:30 वाजता इथं हरिश्चंद्रगडला पोहोचलो होतो. तर इथं मग नंतर आम्ही थोडंसं पोहे वगैरेचा नाश्ता केला, बनवला होता. आणि नंतर आम्ही थोडंसं आहे ना तिथं स्विमिंग वगैरे केली. तर पाणी येतं भरपूर पोहण्यासाठी, तर तिथं आंघोळ वगैरे केली. आणि आता मित्र आणि ते सगळे आलेले आहेत. तर टेंट बेड घ्यायला गेले होते, तर घेऊन आलेत. आता जाऊयात वरती, चढायला सुरुवात करू. मला दाखवतो ट्रेक कसा आहे, अवघड आहे का सोपं आहे. अवघडच असणार आहे, कारण की एवढं मोठं ट्रेक असलं म्हणजे काही सोपं बात नाही. तर बघूयात. तुम्ही बघू शकता असं काही हरिश्चंद्रगड खालून दिसतं. वरती कोकणकडा पण आहे. सगळं तुम्हाला दाखवणार मी डिटेलमध्ये. तुम्ही बघू शकता हे माणसं वरती चालत आहे. हा रस्ता आहे असा वरती चालायला. तर तो इथून तर क्लिअर दिसत नाही आहे, पण वरती गेल्यावरती दिसन. ट्रॅकिंग खूप अवघड आहे स्टार्टिंगलाच, बघू शकता तुम्ही. आमची टीम पुढं पुढं चालू राहिली आणि मी मागे चालू राहिलो. अजून एवढं बाकी चालायचं. ट्रॅकिंग सुरू झालेली आहे आमची पलटण लोक. आवडू बाय, तुमची ट्रॅकिंग सुरू झालेली आहे इथून. आणि स्टार्टिंगला तर खूप जोश आहे, पण नंतर काय माहित हालत पाईट. ये रोहित्या, ये मेरी काली जान. हाय गाइस, हू आर यू? दगडामुळे नीट चढतं नाही आहे ना, है की नाही. जंगलातून आहे पुरा आहे ना, जंगलमधून ट्रॅकिंग. थोडासा ब्रेक घेतलेला आहे. अजून भरपूर बाकी आहे चढायला. आमचे मेन कार्यकर्ते सगळ्यात स्लो चालू लागले आणि एक खालीच बसले अजून. दम्माने चालते ते पोरं. चला करूया वापिस सुरुवात. चाल रे जमायला. वापिस सुरुवात केली आम्ही ब्रेक घेऊन. 2 मिनिटाचा ब्रेक घेतला होता. चढायला सुरुवात केली. एवढं चढणे टॉपला. सगळ्यात पुढे मी चालू लागलो. आमच्या पोराले दम्मा चालू लागले आणि रस्ता पुरा जंगलामधून आहे. हे बघा, आमची पोरं येऊ राहिली. जंगलचा रस्ता आहे, खूप हार्ड ट्रेकिंग आहे. आले इथे व्ह्यू पा, शिड्या होते इथपर्यंत चढायला, म्हणजे इथपर्यंतच आहे. कारण की त्याला प्लेन अजून वरती यायचं आहे तिथपर्यंत, ह्याच्यापेक्षा वरती. वरतून इथूनच एवढा भारी व्ह्यू दिसतोय, तर वरतून किती भारी दिसणार. इथपर्यंत आलो आम्ही आत्ता. दमलोय खूप. डोंगर बघा कसं आहे, त्याच्या खालून रस्ता आहे. चल रे, पीस ऊपर जाने के अभी मैं मिलूंगा आपको, और ऊपर वरती भेटतोय तुम्हाला. सस्ता मोर दिसला आम्हाला इथं. मोर, सस्ता मोर. चला पट 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 वर. चला रे. काळ्या कोण बसला? सस्ता मोर. सस्ता मोर पडू लागला. तुम्हाला दिसणार नाही, पण पावसाळ्यात मोठा पडला असता, पण पाऊसच नाही आला.
हे बघू शकता छोटा धबधबा एकदम ओके मध्ये वाटून. पावसात खूप जास्त पडला असतं पण पाऊसच नाही. लक नाही आमचं. खेकडा दिसलाय या व्ह्यू वरती. खेकडा छोटा खेकडा आहे. झरण्याचा आवाज येतोय बघा. दाखवतो तुम्हाला पुढं. येत होता ना हा धबधबा आहे त्याचा आवाज येऊ लागला. तिथून धबधबा वाहतोय खाली आणि खाली आम्ही ह्याच पाण्यात आंघोळ केली. मी थोडासा ब्रेक घेतलेला आहे. आमची पलटण चिप्स सगळं जे भेटल ते खाऊ राहिली. आमचा फोटोशूट ब्रेक घेतला थोडासा. आणि आमचा आवडू शेट आत्ता शिकालेला आहे. मेन कार्यकर्ता आत्ता शिकाला आमचा. त्या आला झापूक झुपूक. वरती चढलो आम्ही. ब्रिज छोटा ब्रिज अर्धा रस्ता आम्ही कव्हर केला. शॉप आहे करे या दुकान इथं. दुकानात थांबायचा काही विचार नाही. सीधा उपर कल्टी. कुठं थांबायचं नाही आता. डायरेक्ट वरती जाऊयात. आवडू भाई आता आमच्या समोर आहे. सगळ्यात शेवटचा माणूस सगळ्यात समोर चालला आता. आमची गँग अर्धी शूटर खाली आहे ना आपले. रस्त्याला किचकट आहे राव. हा पावसात चढला पावसाचे ना इथं आला नाही वेगळी गोष्ट पण चिखलच आहे नाही पुरा. हे पाय दम्मा भरतो आपण आता. हमारा आवडू भाई. आपल्याला काही घाई नाही. आपण हळूहळू एकदम दम से जाएंगे. दम से आएंगे. हाय गाइस यार बहुत कचरा कुंडी में कचरा डालो. मग बिस्किट खाऊन आम्ही वरती चढू लागलो. थोडीशी एनर्जी भेटू लागली. 2-3 पाकिट मोनॅकोचे संपून टाकले तर वरती चढू लागलो. अजून अर्ध गड बाकी आहे. दम से जाएंगे. 4 बजे तक पहुंचेंगे. 11 बजे निकले थे. आम्ही खालून हम नीचे चलते यहाँ तक पहुंचे. या तावडू भाऊ प्रतीक दादा रोहित तिथून आलो आपण. चला आता वरती शेवटी वरती पोहोचलो. हरिश्चंद्रगड वरती. हरिश्चंद्रगड हो. रोहन भाई पलटण आलो आपण. ते पाय ते मंदिर. हे मंदिर हे पाय हे मंदिर. हरिश्चंद्रगडावरती पोहोचलो रे भो. फायनली आपण पोहोचलेलो आहे. इथं हॉटेल्स आहेत जेवण बिवण करायला. आणि फायनली आम्ही कोकण कड्याला पोहोचलेलो आहे. आमचा पप्पू शेठ सगळ्यात पहिल्यांदा. एक छोटं मंदिर ते एक मंदिर आणि व्ह्यू बघा. आणि आपला आवडू शेठ त्या बा आमचा मेन लीडर हे इथे. प्रतीक सर लवकर. नक्की दमाला चढता पहिले मंदिर के दर्शन करेंगे. चालतो. ही पण एक महादेवाची पिंड आहे इथं. पण तर पाणी आहे असंच आहे ना साठलेलं पाणी. ते एक मंदिर हे एक मंदिर तर अजून कोकण कडावरती मंदिर. महादेवाचं मंदिर. कसं कोरलेलं आहे ते आता देठ हे नाही ना पण कोरलेलं आहे. लय जुनं मंदिर आहे या बाय जागामध्ये.
बापरीतून खाली एक हे पाण्याचं तेच तर म्हणलं नाही इथं पाणी. हे बघ किती मध्ये जागा आहे जायला. हो मिठा पाणी. इकडे पण आहे जागा. इथं भांडेन ते ठेवलेले त्यांनी आता. लय जुनं मंदिर पण हा भारी आहे मंदिर एकदम. दर्शन घ्या. गणपती बाप्पा मोरया. खाली चल मी व्यस्त होत. चल तू व्हिडिओ काढते ना. चल ना तू अमन. असा आवाज येतोय. इथं पण एक मंदिर आहे का मित्रांनो. महादेवाची पिंड. गर्दी सध्या इथं खूप. थंड पाणी ले. लय मोठी पिंड आहे हा. हर हर महादेव. पंकज साप पाहिजे तिथं. तो दगडाच्या बाजूने तू साप 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 तो तिथं पटकन. आता आम्ही हरिश्चंद्रगडावरती आहे. सर्व मंदिराचे दर्शन वगैरे झाले तुम्हाला दाखवलं. आता इथून आहे कोकणकडा 1.2 किलोमीटर. 2 घंट्यात आलो वरती. 11ला निघलो होतो आता वाजले 2. आवडू भाई जमला का. कुणाल आणि आमचा पप्पू शेठ. बस बस दमलोय आता थोड्या वेळ इथं थांबू आणि मग वरती जाऊ कोकणकड्याला. इथून 1.5 किलोमीटर वरती. आता आम्ही चाललोय कोकणकड्यावरती. कोकणकड्याचा रस्ता आणि हे कोकणकडा इथं. आवडू बहीण मी सगळ्यात समोर. बाकीची बोरं ते तिथं. इथं मासे पण आहे बघ. एकदम मस्त आहे. ओके मध्ये आपली पुरी पलटण खाली. आपण दोघंच वरती. वरती हॉटेल्स पण आहेत स्टे करायला खाय प्यायला. रात्री आपण खाणार आहेत तर त्याचे रेट ते सांगून देऊ नंतर. ये मेरा भाई पंकू भाई. काय ते डोंगर काय ते झाड एकदम ओकेच आहे सगळं. एकदम मजा येणार वरती. कोकणकडा तुला बी घेतलं ना बाय. तू व्हायरल आहे डायरेक्ट. जय श्रीराम भाऊ. आलेलो आहे आपण कोकणकड्याला. कोकणकड्याला आपण पोहोचलेलो आहे. कोकणकडा. अरे बाबा हे पाय. कोकणकडा सोबत कोणाचा 1 2 3 आलं पाय. ओके राहते का. अरे बॉटल तेव्हा ती आली डबल बॉटल. तिथे वरती आली बाय. तर आम्ही खालून टेंट आणले होते. तर आम्ही ते टेंट लावत होतो पण आम्हाला लावताच येत नव्हते. मग आमच्या एका साईडला एक दादा होता. त्यांनी टेंट लावायला आम्हाला खूप मदत केली. त्या दादाने टेंट वगैरे लावून दिले आम्हाला. बाकीचे सगळ्यांनी टेंट लावून घेतले होते. नमस्कार मित्रांनो. संध्याकाळ झालेली आहे. आम्ही आता टेंट लावलेले इथं. एक आमचा टेंट, हा एक टेंट आणि हा एक टेंट. टेंट बिंटची सोय झालेली आहे. काहीच विषय नाही. आता स्टे इथंच राहणार आहे एक नाईटचा. सकाळी तर तुम्हाला व्ह्यू दाखवू. पंकज शेठ काय एक्सपिरियन्स होता तो हरिश्चंद्रगडला येऊन.
तिथे जायचं कोकण कड्यावर आणि खाली पाय सोडून बसायचं. हे एक्सपिरियन्स तर होता आता. माझा काही नव्हता. आम्ही जेवण जेवण करू आता, तुम्हाला दाखवू काय काय बेसन भाकर चटणी भाकर काय काय खायला संध्याकाळचा कोकण कडा. धुकच धुका आली ना. हॅलो, आता आम्ही कोकण कड्याला आहे. कोकण कड्याची हालत तुम्ही बघू शकतात. कोणीच दिसत नाही, कोणीच नाही लगे. पुरे धुकं धुकं झालेले. सकाळी व्ह्यू अलग होता आणि आता व्ह्यू पूर्ण अलग झालेला आहे. हे बघा, माणसं सुद्धा दिसत नाही. लांब गेल्यावरती तो बिलकुल दिसत नाही. बघा, दिसू शकतात तिथं माणसं पण तिथे दिसत नाही. बघा, सकाळी पूर्ण व्ह्यू वेगळा आणि आत्ताचा पूर्ण व्ह्यू वेगळा झालेला आहे. बाय, काहीच दिसत नाही लगे, काहीच नाही. इसको बोलते जन्नत. दिसायनच नाही ना कोकण कडा, काहीच दिसाय नाही. पाय पुरे ढग ढग आले पाय, पुरे ढग ढग आले पाय. आपला टेंट पाहिला का? त्या आपला टेंट, आमचा टेंट. आणि पाय कोकण कडा पुरे ढग. इकडे बी ढगच आहे डोंगरावर. बर्फ आणि पाणी, पूर्ण बर्फ आणि आवडू बाई पुढे गेलाय मला सोडून. बघू शकतास तुम्ही कोकण कडा या. संध्याकाळी इतकी हवा चालू होती ना, आम्ही त्या टायमाला कोकण कडा फिरत होतो. टेंट, आमचा एक टेंट उडून गेला होता, पण आमचे 2 पोरं टेंट पाशीच होते. नंतर टेंटमध्ये झोपलो आणि पाऊसच चालू झाला. पाऊस आला आणि जायची व्यवस्था झाली. पाऊस चालू झाला ना. पापी चल आवर, निघणं पडन आपल्याला आता. सीनच झाला रे, पाऊस झाला. चांगलं झोपेल होतो का काय. हवडू भाई, ये क्या सीन हो गया मेरी जान. पाऊस आहे रे बाबा. ते पावसानं पुरी घाण केली आपले. काय झालं ये, टेंट घेऊन जायला लागू राहिलं आपल्याला. हीच तर मजा आहे मग, हीच तर मजा आहे घरी. पाऊस चालू झाला होता मग आम्ही आता वरती झोपता तर येणार नव्हतं म्हणून आम्ही खाली निघालो होतो. टेंट आम्ही वरती सोडून दिलं होतं हॉटेलमध्ये आणि आम्ही खाली झोपायची व्यवस्था करणार होतो. नंतर आम्हाला गुफेमध्ये व्यवस्था भेटली झोपायची आणि तिथे बेसन भाकर खाल्ली आणि अंधार होतो म्हणून काही व्लॉग पण बनवला नाही आणि फोनमध्ये चार्जिंगसुद्धा नव्हती. मग काय, नंतर आम्ही थोडंसं खाली झोपलो आणि नंतर सकाळी सकाळचा व्ह्यू आहे. आम्ही सकाळी वापस कोकण कड्याला टेंट आणायला गेलो होतो कारण की आमचे टेंट वरतीच राहिले होते. आणि नंतर सकाळी पण कोकण कडा फिरलो आणि थोडंसं हे केलं. नंतर मग चार्जिंग वगैरे दुसऱ्यांच्या फोनमध्ये व्हिडिओ काढले होते मी. नंतर आम्ही खाली येऊन गेलो. आम्ही हरिश्चंद्रगडवरून खाली आलो होतो आणि हरिश्चंद्रगडवरती काल खूप मोठा सीन झाला आमच्यासोबत. आम्ही कोकण कड्यावरती स्टे केला होता आणि तिथं पाऊस आला त्यामुळं आम्हाला खाली यावं लागलं. खाली जागाच नव्हती भेटत, पण आम्ही गुफेमध्ये झोपलो. थोडंसं सीन झालं त्याच्यामुळे मी ब्लॉग बी काही बनवले नाही. फोनमध्ये चार्जिंग पण नव्हती. आणि आता आम्ही सध्या आलेलो आहे इथं, बघू शकता तुम्ही. कधी आम्ही इथे आता 2 जण, कुणाल भाई मेरे साथ. हा व्हिडिओ मी इथंच एंड करतो. इथून पार्ट 2 तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल कारण की हा लंबा खूप मोठा व्हिडिओ झालेला आहे. त्यामुळं तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.